सार्वजनिक गणेशोत्सव हे पुण्याचं वैभव आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं। गणेशोत्सवाचे 10 दिवस पुण्यामध्ये उत्साह आणि जल्लोष साजरा केला जातो। पुण्यातील मानाचे 5 गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती यासह अनेक प्रसिद्ध मंडळाच्या गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात येतात। चौकात चौकात गणेश मंडळाचे मंडप आणि देखावे उभारले जातात। गणरायाच्या आगमनानिमित्त मिरवणूक निघते। मानाच्या गणपती समोर पुण्यातील प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचं वादन सादर होतं। पुण्यातील ढोल ताशा पथकांशिवाय गणेशोत्सव सोहळा हा कायम अपूर्णच असतो। गणेशोत्सवाच्या 2-3 महिन्यापूर्वीच हे ढोल ताशा पथक वादनाचा सराव सुरू करतं। पुण्यात जवळपास 200हून अधिक ढोल ताशा पथक आहेत, ज्यामध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी होतात। पण आता या ढोल ताशा पथकामध्ये तृतीयपंथीयांच्या ढोल ताशा पथकाचा गाजावाजा पाहायला मिळतोय। होय, हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातलं पहिलं ढोल ताशा पथक ठरलंय। सध्या तृतीयपंथीयांचं ढोल ताशा पथकाचे व्हिडिओ समाज माध्यमात चांगलेच व्हायरल होत आहेत। राज्यातील पहिल्या तृतीयपंथी ढोल ताशा पथकाचं नाव शिखंडी असं ठेवण्यात आलंय। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हे तृतीयपंथी ढोल ताशा वादनाचा सराव करतात। तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन स्वतःच ढोल ताशा वादन शिकलंय। यंदाच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच तृतीयपंथीय देखील ढोल ताशा वादन करताना या सार्वजनिक गणेशोत्सवात दिसणार आहेत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।